एकादशी आणि दुप्पट खाशी असं म्हणतात खरं, पण ते सगळं घरी असल्यावर. हॉस्टेलला राहत असलो की खरंच उपवासा दिवशी उपाशीच राहायला लागतं. स्पेशली मी जिथं राहते तिथं तर साबुदाण्याची खिचडी पण इझिली अवेलेबल नाही, कंसामध्ये स्वस्तात. मग डोक्याला खूप जास्त ताण दिल्यावर सुचलेली आयडिया म्हणजे वरईची खिचडी, जी की उपवासाला पण चालते आणि केटलमध्ये आरामात बनवू शकते. मग काय, लगेच ब्लिंकिटवरून बटाटा, हिरवी मिरची आणि वरई ऑर्डर केली. शेंगदाणे पण मागवायचे होते, पण अर्धा किलोपेक्षा छोटं पॅकेटच मिळत नव्हतं. म्हणून मम्मीने दिलेल्या उकडलेल्या शेंगा फोडून तेच शेंगदाणे वापरले. ग्राइंडरमध्ये हिरवी मिरची आणि शेंगदाणे फिरवून घेतले. बटाटा चिरून घेतला. केटलमध्ये तेल ओतलं. त्यात हिरवी मिरची शेंगदाण्याचं वाटण घातलं. चिरलेला बटाटा घालून चराचरा भाजून घेतलं. तुमच्याकडे उपवासाला जर जिरे खात असाल तर त्याची पण फोडणी तुम्ही यासाठी देऊ शकता. चवीपुरतं मीठ आणि अंदाजे पाणी घातलं. थोडा वेळ झाकून उकळी फुटू दिली. नंतर त्यात स्वच्छ धुवून घेतलेली वरई घातली. पुन्हा झाकलं. थोड्या वेळाने ते अशा प्रकारे फतफत फतफत करत होतं. ती स्टेप इग्नोर करून मी वरई अजून शिजू दिली आणि मस्त अशी वरईची खिचडी दह्यासोबत फस्त केली. आमच्याकडे याला वरईची खिचडी किंवा वरईचा भात असं म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात कमेंटमध्ये नक्की सांगा.